कारण नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. एवढा मोठा अधिकार होता. एवढं कीर्तन त्याचं ऐकण्यासाठी गावचे लोक जात होते. त्यांच्या कीर्तनामध्ये गोरोबा काकाचे हात आले होते. जे तुने झालेले गोरोबा काकाचे आपल्या मुलाला जिवंत तुडवल्यामुळं मग त्यांच्या स्त्रीनं जे काही आकांत केला आणि मूल तुडवले गेलं, त्याच्यामध्ये मग आता आपल्याला मूल बाळ होत नाही म्हणून तिचीच बहीण म्हणून शपथ त्याला दिली. आणि बापाने सांगितलं, कारण विठ्ठलाची शपथ दिली होती का मला जर पहिल्या बायकोला मूल जसं तुडवलं आणि मग हे रागावले विठ्ठलाला शिव्या देत होते. मग यांनी काय घेतलं, मारायला धावले. त्यावेळेस त्या पत्नीनं विठ्ठलाची शपथ दिली का विठ्ठलाची शपथ आहे तुम्हाला माझ्या अंगाला हात लावाल तर. मग तेव्हापासून तिच्या अंगाला हात लावत नव्हते कारण विठ्ठलाची शपथ होती. मग हिला कळून चुकलं होतं का आता माझ्या अंगाला हात लावत नाही म्हणून माझीच बहीण आहे म्हणून यांचं आपलं मुलगा नाही काही नाही, माझीच बहीण आहे यांच्यासोबत लग्न करून द्यायचं. मूल बाळ झालं तर आपल्याला बरं होईल म्हणून लग्न करून दिलं. आणि सासरे बुवानं सांगितलं, जावई बुवा जसं तुम्ही माझ्या पहिल्या मुलीला वागवता तसं याही मुलीला वागवा. म्हणजे तिला हात स्पर्श लावत नव्हते, तिला स्पर्श लावत नव्हते. असं जेव्हा चालू झालं या दोघींनी काय केलं माहितीये का, एक रात्री झोपले इकून एक तिकून एक, या हात लावत नाही म्हणत होते ना, दोनही हात घेतले दोघींच्या हात अंगावर ठेवले. तुकोबा उठल्या आपलं गोरोबा उठल्यानंतर बघतोय तर हे हाताला शपथ घेतलेली आहे नाही का, मी यांना स्पर्श करणार नाही, या हाताला स्पर्श केला म्हणून हे दोन्ही हात तोडून टाकले गोरोबा काकाने. मग त्यांच्या कीर्तनामध्ये गेले पंढरीला भजन करत असताना देव तर नाचत होते. देवाचा पितांबर सुटत होता. नाचता नाचता एवढे देव रंगून जात होते. मग नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. सावध होई देवा, सावध होई देवा, ऐसा होय कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता गळला पितांबर नाही का, पितांबर गळून पडला. सावध होई देवा, ऐसा बोले बोले कबीर. कबीर महाराज म्हणतात देवा सावध हो, पितांबर गळत आहे. पण देव काही सावध होत नव्हता. देव त्यांच्या नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग.
नाचता नाचता कळला पितांबर सावध होई देवा ऐसे बोले कबीर. असं म्हणत असताना त्यावेळेस हात वरती करा असं जेव्हा नामदेवानी म्हटलं तर कीर्तन करा. कीर्तन करायला लागले दादा. त्या कीर्तनामध्ये हे गुरुबा काका पण होते तुंडे. दोन पत्नी समोर होत्या आणि टाळी आणि रडत होते गुरुबा काका. काय म्हणत होते देवा, अरे मला टाळी नाही दिली, मला हात माझे तू दिले ना, मी आता टाळी तुझी भजन कसं करू. रडत होते. डोळ्यातून अश्रूच्या धारा गळून राहिल्या होत्या आणि डोळ्यातून तशा धारा गळून राहिल्या. म्हणून राहिले देवा माझ्याजवळ हात असते ना देवा, मी तुझं भजन करत असतो. भजन करत असतो, माझे हात नाही, मी कसं भजन करू. रडता 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 काय चमत्कार झाला दादा. त्या दुड्या हाताला हात फुटले आणि भजन करून आले. हा एक महिमा संतांचा आहे. हा संतांचा महिमा आहे. संतांचा महिमा आहे का गुरुबा काकाला त्या कीर्तनामध्ये हात फुटले. आम्ही तर आम्हाला हात असूनही आम्ही टाळी वाजवत नाही देवाचं जेव्हा भजन लागते. त्यांना टाळी वाजत नव्हती म्हणून रडू आलं त्यांना. अंतःकरण होऊन गेलं. तेव्हा अरे तुझे भजन करण्यासाठी मला हात नाही, आता मी कसं भजन करू. असं करत असताना नामदेव महाराजाचं कीर्तन जल्लोषामध्ये आलं. मग ही कीर्ती सर्व तिकडे पसरली. का नामदेव नाही का नैवेद्य हातीचा सुद्धा मूर्ती देवी असं नामदेवाचं कीर्ती वाढली. मग जिकडे